ढगा असे येतात बरं. आणि इथनं काही जे व्हाईटवाले आहे ना ते ढगा येत आहे, पण इकडनं जास्त येतं. हे बघा ढगा सगळे असे. वरती एक प्रॉब्लेम झाला होता की ट्रेक करताना थोड्या गोष्टीची काळजी घ्या. फोटो वगैरे काढायच्या नादात कुठे जातो, बसतो, फोटो वगैरे क्लिक करतो, पण कधी कधी काय होतं ते काहीतरी प्रसंग घडून जातो. तोच प्रसंग आज आमच्यासोबत म्हणजे इकडे घडला होता. यायचं असेल तर सेफ्टी नाही, कारण की बघा विषय कसा आहे, ह्या हरिहरला मागं पाठवाय माहिती आहे का, यावं लागतंय राजगडला, यावं लागतंय. जय श्री महाकाल मित्रांनो, नमस्कार. कसे आहात सगळे? चांगले असाल. मी आपला होस्ट हरिओम भारती. तर मागचा व्हिडिओ मी जो की रतनगडचा अपलोड केला होता त्यामध्ये मी पूर्णपणे सांगितलं होतं तुम्ही एक रतनगडचा ट्रेक कसा करू शकता आणि कसं जाऊ शकता, प्रायव्हेटना पर्सनल व्हेकल घेऊन कसं जाऊ शकता, त्यानंतर भंडारदरा कळसुबाई कसं करू शकता. आता त्यानंतर मी परवाच रतनगड करून आलो आहे आणि आता मी सध्या पुण्याच्या समोर म्हणजेच राजगडला आहे. आणि मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णपणे बोलणार राजगडबद्दल, आणि म्हणजे तुम्ही कसं येऊ शकता वगैरे, आणि जाण्याचं वगैरे, ट्रेकिंगचं वगैरे मी तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहे. तर या व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, कारण की मी ह्या 2025 मध्ये मी सगळी खूप मोठी सह्याद्री फिरणार आहे. आणि मी पूर्ण डिटेल सह्याद्रीची असेल पूर्णपणे डिटेल मी त्या व्हिडिओवरती टाकणार आहे. म्हणजे एकदम कमी बजेटमध्ये, एकदम तुम्ही स्वतःचं कमी खर्चातला कमी बजेटमध्ये तुम्ही कसं एक सह्याद्रीमधलं एक प्लेस व्हिजिट करू शकता, एखादा गड व्हिजिट करू शकता, ते मी या चॅनलवरती पूर्णपणे व्हिडिओ टाकणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर. इथं म्हणजे आम्ही आता अशा प्रकारे आमच्या गाड्या पार्किंग केलेल्या आहे आणि एका गाडीची फीस 30 रुपये. आमच्या 3 गाड्या होत्या. इथं पार्किंग केल्यानंतर असं इथनं ट्रेक सुरू होणार आहे. आता बघू आता ट्रेक वगैरे कसा होतो आपला. आता बघू 1:30 वाजता म्हणल्यानंतर वरच्या टोक्याला किती टायमापर्यंत पोहोचतो वगैरे. आणि सोबत आमचे बडीज आहेत. ट्रेक असा खूपच भयंकर आहे, सगळ्या दगडच आहे, कारण की पावसामुळे सगळं विषय गंभीर होऊन जातो. खूप भारी वाटतंय आम्हाला. हो, आता सुद्धा अटक वरती खूप जास्त आहे इथे. आणि ट्रेक असं सध्या तरी तुम्ही बघू शकता असं सगळं दगडच आहे, कारण की पावसात पूर्णपणे पाणी खाली येतं आणि दगडामुळं असे फिट्ट झाले. असंच एक वरती जायला रस्ता झालेला आहे. आमचा सुकडा मित्र पहा. जर राजगडला येत असेल तर पुण्यावरनं तुम्हाला पर्सनल व्हेकल आणावं लागेल, कारण की इथपर्यंत सध्या बस येत नाही आणि प्रायव्हेट पण गाड्या येत नाही आहे. कारण की जर इथून समजा एक रूट आहे, एक गाव आहे, बहुतेक चिंतावडी असं काहीतरी गाव आहे, तिथनं पर्सनल व्हेकलवरती यावं लागतं. आणि मग जरी एक पर्सनल तुम्हाला एक हे राहील की बाबा तुम्ही जे आहे ना ते पर्सनल व्हेकल घेऊन या इथपर्यंत, आणि इथून ट्रेक वगैरे करून तुम्ही तुमच्या मर्जीनं पर्सनल व्हेकल जाऊ शकता. कारण की प्रायव्हेट वगैरे येत नाही. तुम्हाला प्रत्येक दृश्य दाखवतो. हे बघा, इकडनं सगळं जंगल दिसतं आणि इकडनं सगळं दगड दिसतंय. 2 डिवायडेड आहे की नाही, भारी की नाही. आणि खरंच इथे येऊन एवढं भारी आणि एवढं सुख भेटतं, म्हणजे असं निवांत बसल्यानंतर खरंच लय भारी वाटतं. सगळे जेवढं काही टेन्शन वगैरे असेल ते एकदम फ्री होऊन जातं. आणि माझी जवळपास जरी म्हणलं तर 3ऱ्या दिवसातली दुसरी चक्कर आहे, म्हणजे एक दिवस फक्त 8 झाला. आता उद्याचा प्लॅन माझा भीमाशंकरचा आहे, ते तुम्हाला नंतर सांगू काही विषय नाही. पण विधी बरं बा, म्हणजे माझ्या शब्द ना रातमध्ये कधी बोलायला एवढं भयानक. आणि तुम्ही हे तुम्हाला खरंच सांगा, मायच्यानं सांगा तुम्हाला कुठं आणि कुठं कधी काय पाहायला भेटणार आहे. भेटत नाही माझ्या व्हिडिओमध्ये, कारण मग सबस्क्राईब ठोकून द्यायला थांब. इथून पहा किती मोठे ढगत आहे. म्हणजे मी तुम्हाला ढगत एवढं काऊन दाखवतो माहिती आहे का, हे ढगत बघायला लई लक लागतं माहिती आहे का. आता आम्ही स्टार्टिंगला येत होतो, तुम्ही बघितलं असं स्टार्टिंगपासून एवढं ऊन होतं, एवढं आम्हाला गरमी वगैरे होती. आता सध्या काहीच नाही आहे माहिती आहे का, एवढं भारी वातावरण आहे. आता आम्ही तिकडे जाणार ते पण तुम्हाला दाखवतो. आणि तुम्ही बघू शकता, म्हणजे आम्हाला फक्त एक 10 ते 15 मिनटं आले ट्रेक करताना. गरमी आणि घाम एवढं भयंकर होतो आहे आणि दम पण जास्त लागतो, कारण की ट्रेक तेवढं आहे. आणि ह्यावेळेस मी शूज कॅरी केले. मागच्या वेळेस असं काही ताण नव्हतं झालं मला स्लीपर वगैरे, पण खरंच बरं झालं मी यावेळेस स्लीपर वगैरे नाही आलं, कारण की ट्रेक तेवढा खतरनाक आहे. आणि हे जवळपास आम्ही जेव्हापासून लागलो ना तेव्हापासून असंच आहे. पण आता एक गोष्ट सांगतो मला, म्हणजे एक सिरियस आहे विषय. कसा आहे, एवढं आपण स्ट्रगल करतो एवढं हे वगैरे, पण तेवढंच गरमी, घाम आणि दम पण तेवढाच लागतो ना. पण काहीतरी हिस्टॉरिकल माहीत होतं, राज्याबद्दल असेल, महाराष्ट्राबद्दल असेल, काहीतरी हिस्टॉरिकल माहिती वगैरे झालं ना, तर आपलं खरंच वाटतं की बा आपण जेवढं दमलो ते सगळं आपलं फिटलं. आणि आणखी ना लय मोठा खतरनाक ट्रेकच भयानक इथला. तुम्ही बघा तोच आहे ना ते टोकापर्यंत जाणे. सध्याचा व्ह्यू वगैरे बघा तुम्ही, बाकी तुम्ही इथला व्ह्यू वगैरे चेकआउट करू शकता कसं आहे तो. आणि आता तर समजा सरळ वगैरे रस्ता होता, थोडं हे होता, पण आता आणखी खतरनाक झालेलं आहे, कारण की आता डायरेक्ट अशा शिड्या वगैरे तुम्ही बघू शकता. अशा शिड्या आणि असं इथून वरती जायचं, म्हणजे असं
या साईडनं असं वरती जायचं आहे आणि इकडनं पण एक रस्ता आहे, तिकडं पण जायचं आहे. कारण की हे जो इकडं समोर किल्ला आहे वरती हा पण आहे, इथं पण जायचं आहे. इथं जाऊन इथं जायचं आहे. चला तुम्हाला इथल्या शिड्या वगैरे दाखवतो कशा आहेत. म्हणजे आम्ही तिथनं असं ट्रेक करत आलो आहे, इकडं आलो आहे. आणि इथं वगैरे तुम्ही बघू शकता, फक्त असं एवढं सगळं रस्ता आहे. वरती हे असं आहे आणि खाली असं डायरेक्ट दरी आहे, म्हणजे झाडं वगैरे पण डायरेक्ट दरी आहे. म्हणजे फक्त वरती जायला म्हटलं तर फक्त एवढं सगळं रस्ता आहे. आणि वरती असा पकडा ट्रॅक आहे, म्हणजे असं करतो वरती जायचं. अवघड आहे ना. तर जसं ऐकला होता त्याच्यापेक्षा काही दुप्पटीनं हा ट्रेक अवघड आहे आणि ॲडव्हेंचर आहे. बघा तुम्ही, हे तर झालं, पण चढायला खूप अवघड जातं आहे. कारण की डायरेक्ट असं वरती 70-80 डिग्रीना पायऱ्या पण नाही म्हणता येणार, दगडच आहे. आणि वरती बघा हा किल्ला आहे आणि अशा पायऱ्या आहे. म्हणजे हे जर नसतं तर डायरेक्ट विषय होता, पण त्यांनी प्रोटेक्शनसाठी हे ठेवलेलं आहे पर्यटकांसाठी. बाकी मी तुम्ही काय म्हणसान? काही नाही, खूप मजा येते तुमच्यासोबत फिरायला. खूप दिवसानंतर भेटलो आपण, तर चला करूया पुढचा ट्रेक. माय चान्स स्वायरा हो रस्ता पहा फक्त तुम्ही वरती जायला. अरे कसं जावं कसंच करावं. पावसाळ्यात तर लयच अवघड होता असं विषय. पहिल्या बाप हा मस्त. आणि हे सगळं सेम फिलिंग म्हणजे हरिहर मरते पण वाटत व्ह्यू. पाहिजे पहा फक्त तुमची एवढीच पाहिजे. भाई म्हणजे आतापर्यंत ऊन होतं इकडं, आता वरती ऊन होतं. आता अचानक असं वातावरण चेंजेस झालेलं भारी पाऊस आलेला आहे. पाऊस असं बादल मी डायरेक्ट एकदम भारी वाटतंय आता. त्याचं गेट आहे आणि असं वरती आता मेंटेन वातावरण वगैरे बघा तुम्ही. थोडं नॉर्मल पाऊस येतोय आणि असं एकदम मस्त वातावरण. सह्याद्रीमध्ये आम्ही आमचे मित्र. भाई तिकडे ऊन आहे बरं, तिकडे ऊन आहे, इकडे पाऊस चालू आहे. जो की किल्ल्यावरचा पहिला दरवाजा ना, आम्ही हे दरवाजा आणलोय. बाकी तुम्ही आता इथलं वगैरे असं बघू शकता. आणि ह्या पायऱ्या आहे, असा किल्ला असं वरती जो होता तो चोर दरवाजा होता. आणि हा पद्मावती तलाव आहे, म्हणजे इथलेच दगड काढून इथं सगळे बांधलेले. हे सगळं रायगडसारखंच सेम तलाव वगैरे बघा. हा पद्मावती तलाव, चोर दरवाजा, आणखी पण बुरज वगैरे वरती. आणि पाऊस असं नॉर्मल चालू झालेला आहे. वाटर व्ह्यू तुम्ही बघू शकता मध्ये. रे पायो डग म्हणजे डोकं गंभीर बाहेर टाकायचं. मी आधीच बोललेलो ना, नशीब लागतं सह्याद्रीत यायला आणि असा व्ह्यू पाहायला. व्ह्यू बघा तुम्ही. आम्ही जेव्हा आलो तर बिलकुल पाणी आणि वारं आता एवढं भयानक पाऊस, 5 मिनिटं एवढं भयानक पाऊस पडला. काय बघा तुम्ही, असं पाणी तुंबलेलं आहे माहिती आहे का. आणि वॉटरफॉल म्हणजे वगैरे तेवढं भयानक आलं इकडनं, म्हणजे डोकंच काम करून इकडे बांधतो मी. म्हणजे त्या साईडला तिकडे ऊन आहे आणि इकडे ढग पहा तुम्ही तिच्या बाहेर घे बघा भाई. ते ढग इकडे जाणे आता वारं वगैरे भयानक चालू इकडं. हे ढग इकडं हे मोबाईल मायच्यान सोयरे हो बाप रे बाप. आणि आम्ही एक चढलो, खालचं सगळं केलं, पाऊस चालू होता, पाऊस बंद झाला आहे. आणि आणखी आम्ही वरती चालतोय बालकिल्ल्यावरती आहे. आणि तुम्ही ट्रक बघा असा आहे डायरेक्ट असं आहे. तिकडे पण एक किल्ला, आम्ही तिकडे पण जाणार आहे राजगड. बरं खरंच लय भयानक व्ह्यू आहे. आणि तुम्ही स्टेअर्स पहा कसे अशा मध्ये डायरेक्ट. इथनं सध्या पाऊस पडला त्यामुळे पाणी चालू आहे. इकडनं डायरेक्ट अशी दरी आणि ह्याच्यामध्ये थोडा सपोर्ट भेटतोय. पण हे विषय माहिती आहे की डायरेक्ट यावं लागतंय, राजगडला यावं लागतंय. मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं ना, जेवढं ऐकलं होतं त्याच्याहून किती दुप्पट ना हा ट्रेक अवघड आहे. आणि खरंच ट्रेक लय अवघड आहे. यायचं असेल तर सेफ्टी नाही. कारण की बघा विषय कसा आहे,
ह्या हरिहरला मागं पाडताय माहिती आहे का? हरिहर नॉट राजगड राईट बाहेर नाही घे पहा तुम्ही वातावरण वगैरे आणायलाच ओके माहिती आहे का? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टेप पहा तुम्ही कशा बाहेर नाही घे अशा माहिती आहे का सगळ्या. आणि हे असंच ॲडव्हेंचर करायला तुमच्या हाराला आवडतं. बाकी महाराजांचा लय मोठा इतिहास इथं हे पहा सटकला लय याच्याच आधारावर होतो मी आता. विषय लय अवघड आहे. बाकी महाराजांचा लय मोठा इतिहास आहे मी तुम्हाला नंतर सांगणार. आता चढायला म्हणलं तर मी काय हातात मोबाईल पकडू शकत नाही कारण की असं चढावं लागणार आहे सध्या आणि पावसामुळे पाणी. हा जो की बाले किल्ल्याचा दरवाजा आहे आणि सगळा बाले किल्ला आहे पण ह्याच्यावर सगळा कोराही कोरा आहे कारण की ढगत तेवढे आणि आम्ही सध्या ढगात आहे. विषय टॉपचा म्हणजे आम्ही जेव्हापर्यंत सर तेव्हा ढगातच असतो. ढगा म्हणजे का मग सांगू मी काय होऊ शकत आणि अशा प्रकारे जर तुम्ही सगळ्या टॉपला आले तर इथं ब्रह्मेश्वर मंदिर कुठे व्ह्यू ब्रह्मेश्वर मंदिर आणि इथे एक महादेवाचं मंदिर आहे तुम्ही बघू शकता सगळ्या टॉपला विषय हा. आणि इकडे एक व्ह्यू दिसला आम्हाला हां ते तिकडचं व्ह्यू पण ते काय आता ढगरले पळून आले कोण तिकडं नुसते ढग. आता इकडचं कोल्ड आलं पण खाली ढग आहे. हा ते दिसला हो बघा म्हणजे इकडनं असे ढग आणि तिकडं जायचं सध्या आपल्याला पण ढग आता सध्या इकडं बघा इकडून सगळे ढग असे येतात बरं आणि इथनं काही जे व्हाईटवाले आहे ना ते ढग येत आहे पण इकडनं जास्त येतं हे बघा ढग सगळे असे. आणि सध्या आम्ही ढगात ते माहिती आहे का म्हणजे वरती काही सध्या ढग नाही आहे पण खालून एवढे सगळे पूर्ण असे ढग येत आहे. आणि आता अशा प्रकारे आमचा सगळा जवळपास जरी म्हटलं तर सगळा राजगड जो आहे तो एक्सप्लोअर करणं झालेला आहे. म्हणजे आम्ही टोटल केला आता इथं फायनली येऊन बसलो आम्ही सगळं झाले. आणि आणखी जर सांगायचं म्हटलं तर आता आम्ही इथून रिटर्न जाणार आहे. आता तुम्हाला एक शॉट दाखवतो नेमकं. आणि त्या साईडला इकडं तोरणं आहे आणि तिकडे एक दरवाजा आहे. आणि मेन जर म्हटलं तुम्ही आतापर्यंत जर बघितला असेल तर हा व्ह्यू बघितला असेल इकडचा कारण की हा जो आहे हा पूर्ण प्रतापगड सारखाच आहे. म्हणजे प्रतापगड आणि त्यामध्ये काही फरक नाही आहे फक्त इकडून कोणता दरवाजा नाही आहे खाली जायला आणि वरती यायला. मिथून दादाचा आणि माझं तुम्हाला एकच म्हणणं आहे की तुम्ही एकदा राजगडला व्हिजिट करायला या कारण की इथं खूप बघण्यासारखं आहे आणि खूप हिस्टॉरिकल आहे. जर माहिती वगैरे जर केलं तुम्ही तर नक्की या एकदा. आणि पावसाळ्यात तिथं खूप छान आणि खूप भारी वातावरण राहतं असं मला असं वाटतं कारण की आता जेवढं भारी होतं म्हणजे एवढं भयंकर एवढा मोठा पाऊस पडला होता एवढे ढग वगैरे मी तुम्हाला दाखवले सगळे सिनेमॅटिक शॉट वगैरे. आणि आता सध्या ऊन वगैरे पडलेलं आहे असं भारी मस्तपैकी आम्ही जे बोललं झालं पूर्णपणे वाढलं नाही. बाकी मित्रांनो तुम्ही ते बोलू शकता प्लीज. काय बोलायचं आता फिरून मन झालंय खूप तुमच्यासोबत वाट पाहतो आम्ही कधी येसाल कधी फिरायला जाऊ आणि खूप छान नाही राजगड तुम्ही पण एकदा आयुष्यात खरंच नाही माहिती सांगतो मला लई भारी बरं इकडं. फक्त पावसाळा आलं तर जे स्टार्टिंग चालत होते म्हणजे ॲडव्हेंचर ट्रेकिंग वगैरे हे फक्त सांभाळून करावं लागतं बाकी एकदम इझी होऊन जातं. आता इथून रिटर्न खाली बघू मग आता खाली गेल्यावर काही भेटलं तर वगैरे ते तुम्हाला दाखवतो. तर अशा प्रकारे आमचा राजगडचा पूर्णपणे ट्रॅक कंप्लीट झालेला आहे. वरती एक प्रॉब्लेम झाला होता त्यामुळे आम्ही लवकर आलो येताना काही शूट नाही करू शकलो. तर महत्त्वाचं म्हणजे एक सरळ सांगतो मला आजच्या परिस्थितीनुसार सांगतो की ट्रेक करताना थोड्या गोष्टीची काळजी घ्या आणि ते ट्रेक जो आहे तो सांभाळून करा कारण की आपण येतो फ्लोमध्ये फोटो वगैरे काढायच्या नादात कुठे जातो बसतो फोटो वगैरे क्लिक करतो पण कधी कधी काय होतं ते काहीतरी प्रसंग घडून जातो. तोच प्रसंग आज आमच्यासोबत म्हणजे इकडे घडला होता तर तेच बघून आम्ही खाली आलो डायरेक्ट. त्याच्यामुळे वरती काही शूट नाही करू शकलो पण ह्याच गोष्टीची काळजी घेत चला की बाबा तुम्ही येताय तर फोटो वगैरे जे असेल ते थोडं अलीकडून काढलं तरी हरकत नाही पण थोडं प्रसंगीपासून जे आहे ते थोडं अलीकडंच थांबा जास्त दूर नका जाऊ. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा कारण की मी ह्या 2025मध्ये जेवढं काही सह्याद्री माझ्याकडनं फिरणं होणार तेवढं मी सह्याद्री फिरणार आहे. गडकिल्ले असो कोणतंही असो आणि हे पूर्णपणे आपल्या यूट्यूब चॅनलला मी व्हिडिओ अपलोड करा. मी सुरुवातीला पण म्हटलं होतं आणि आता पण म्हणतो आहे कारण की मी जे व्हिडिओ अपलोड करणार त्यामध्ये मी पूर्णपणे इन्फॉर्मेशन देणार एकदम कमी बजेटमध्ये असेल. येणं इथपर्यंत येऊन तुम्ही परत रिटर्न कसं जाऊ शकता हे पूर्णपणे मी तुम्हाला सांगणारच आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. टाटा बाय बाय.